भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती, भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे नासिकोडे सकळ घरी दारी वसे हरी, विश्वंभरी भावजा हिंडे तया मागे पुढे नासिकोडे सकळ निळा म्हणी संदेह नाही, भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नासिकोडे सकळ विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणिं मंडनं मंडनानाक् तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलङ्कं तेजोदिकामोदि वक्त्रं कलानीशबाधापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं, तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं, मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजिं, ब्रह्मस्वरूपं जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची प्रभु के चरणों में करहु सदा पुनि पुनि प्रणाम, ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप संत लखनगिरी महाराज, मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भंडक ऋषीजी, मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलिंग गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानोबराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन करतो। उपस्थित भगवान स्वरूपाधिकार संपन्न श्रोतृवर्ग असेल, भगवान स्वरूपाधिकार संपन्न विनेकरी, टाळकरी, मृदंगवादक, हार्मोनियम वादक, गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः वंदन करतोय। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणाकरता गायलेला अभंग यावत या भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता वैकुंठामधून मृत्यूलोकामध्ये ज्या तुकोबरायांचं आगमन झालं आणि जे तुकोबराय ज्यांच्याकरता मृत्यूलोकामध्ये वैकुंठाहून परत आले, त्या 18 पगड संतांपैकी वारकरी संप्रदायाचं शेवटचं रत्न पारनेर तालुक्यातील पिंपळनेर गावचे रहिवासी असणारे संतश्रेष्ठ निळोबा महाराज आणि त्या निळोबा महाराजांचा देवाची आवड सांगणारा 4 चरणाचा अभंग विठ्ठला। हो हो, या अभंगाद्वारे निळोबारायांनी देवाची आवड सांगितलेली आहे। काय आहे देवाची आवड? जो स्वतःच्या प्राणाहीपेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करतोय, जो स्वतःच्या प्राणाहीपेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करतोय आणि ते प्रेम भगवंतावर केल्यानंतर जगाचा मालक कुठलाही प्रकारचा भेदभाव न बाळगता अशा भक्ताच्या घरी येतो आणि आवडीनं त्याची सगळी कामं करतो। भाविकाची आवडी देवा
करी सेवा निज प्रीती. काय करतो सांगा ना निळोबा राय. जगाचा मालक अशा भक्ताच्या घरी आल्यानंतर त्याची सगळी कामे करतो. अजून काय करतो सांगा ना. त्यावेळेस निळोबा रायने सांगतो, तो भक्तावर आलं संकट की त्याच्या मागं हिंडतो, पुढंही हिंडतो आणि आलेल्या संकटाचा तो नाश करतो. हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ. कोड म्हणजे संकट आणि त्या संकटाचा तो नाश करतो. तो जगाचा मालक भक्ताची सगळी कामे करतो. अजून म्हटले, स्वतःच्या प्राणाईपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या त्या भक्तावर त्या भगवंत त्याच्या घरादारामध्ये वास्तव्य करतो. तुकोबाराय निळोबाराय घरादारामध्ये वास्तव्य कोणाच्या करतो. मग निळोबाराय सांगायला लागले, ज्याच्या मनामध्ये विश्वंभराबद्दल भाव आहे अशांच्याच घरामध्ये जगाचा मालक राहतो, हिंडतो, मागे पुढे येतो आणि आलेल्या संकटाचं निराकरण करतो. निळोबाराया हे सगळं खरं आहे का हो. त्यावेळेस निळोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, हो खरं आहे. या मागील संतांचा पुरावा घ्या, निळा म्हणे संदेह नाही आणि भक्ता पाहे या वरी विठाला. हा झाला अभंगाचा सरळ शब्दार्थ मी आपल्या समोर मांडलाय. निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे, सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालू असलेला त्रेतायुगामध्ये राजवंशामध्ये दशरथ राजाला पुत्र प्राप्त होत नव्हते आणि संतांनी सांगितलं की ज्यावेळेस कामेष्टी यज्ञाचं नियोजन होईल त्यावेळेस पुत्राची प्राप्ती होईल. आणि मग पुत्र प्राप्ती करता कामेष्टी यज्ञ त्या ठिकाणी करण्यात आला. सुरुवात झाली पण ऋषी बोलावण्यात आले. आपल्या याच पवित्र भागामधील पवित्र गोदावरी नदीच्या तीरावरतील विभंडक ऋषीचे चिरंजीव शृंग ऋषी, बरोबर ना, हा पलीकडच्या बाजूला ते शृंग ऋषी आणि त्या शृंग ऋषींचे पूज्य पिता श्री विभंडक ऋषींचा हा आश्रम. आणि या आश्रमामध्ये संत लखनगिरी बाबांचं काही दिवस या ठिकाणी वास्तव्य होतं आणि त्यांच्याच पुण्यतिथीच्या निमित्तानं संत लखनगिरी बाबांची 18वी पुण्यतिथी आणि त्यांच्या 18व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. तुम्हा सर्व भाविकांना खूप खूप धन्यवाद देतोय की अगदी जंगलामध्ये आहे विभंडक ऋषीचा हा आश्रम. म्हणजे लोकवस्ती या ठिकाणी कमी आहेत पण तुमच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला कोटी कोटी प्रणाम करतो. म्हणून माणसं जरी कमी असली तरी काय अडचण नाही. आपल्याला 1000 माणसं असण्यापेक्षा 100 श्रोती चांगली जर असेल ना तर कीर्तनकाराला त्याच मजा आहे. 1000 माणसं यायची सारखी मोबाईलमध्ये बोटं घालून असायची, त्याच्यापेक्षा 100 श्रोते पक्के पाहिजे. जसा श्रोता जनक होता ना, जनकपुरीमधील जनक राजा जसा श्रोता होता ना तसे तुम्ही श्रोते आहात. म्हणून तुमच्या श्रद्धेला कोटी कोटी प्रणाम करतो. या सेवेकरता प्रामुख्यानं आज खऱ्या अर्थानं आनंद वाटला की ज्यांची प्रमुख उपस्थिती गायनाकरता म्हणून आहेत आमचे जीवलग मित्र, ते ज्येष्ठ गुरुबंधू संगीत अलंकार, कोपरगाव तालुक्यामध्ये पंचक्रोशीमध्ये ज्यांचं गायन क्षेत्रामध्ये नाव घेतलं जातं ते हरिभक्तपरायण बाबासाहेबजी महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड अशी कीर्तनाची प्रारंभीची चाल त्यांनी गायली म्हणून त्यांनाही धन्यवाद. तितकीच तोलामोलाची साथ हरिभक्तपरायण धनवटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. मृदंगावरती साथ खऱ्या अर्थानं 6 दिवसापासून ज्यांची लाभतीये ते हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज भोसले, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. विणेकरी आहेत, पंचक्रोशीतील भजनी मंडळ आहेत, तरुण माझे मित्र आहेत, महिला भगिनी आहेत, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय. हार्मोनियम आमचे सन्मान्य श्री रामभाऊजी महाराज महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. ज्यांचा गोड असा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय की खऱ्या अर्थानं ज्यांच्या साऊंड सिस्टीमवरती कीर्तन करायला वेगळा आनंद येतो. माझ्या माहितीस्तव या पंचक्रोशीत म्हणायला हरकत नाही पण पंचक्रोशीच्या बाहेर जाऊन खऱ्या अर्थानं नगर, नाशिक, संभाजीनगरमध्ये ज्यांचा साऊंड खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय ते माझे जीवलग मित्र सन्मान्य श्री नितीन भाऊ महाजन, साई धून साऊंड सिस्टीमचे मालक, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग आहे. बऱ्याच दिवसाची इच्छा होती, जवळजवळ 1 वर्ष झालं साऊंड सिस्टीमवर गाण्याचा आनंद घेण्याची. मला वाटलं नव्हतं ते इथं असतील म्हणून. ते म्हटले सेवा आहे लखनगिरी बाबांची. म्हटलं छोटा कार्यक्रम असेल कारण त्यांना सवय मोठ्या कार्यक्रमाची आहे ना.
हा म्हणजे ज्या ठिकाणी मोठा कार्यक्रम, ज्या ठिकाणी भागवत कथा, ज्या ठिकाणी 20,000 50,000 लोक असतात, अशा ठिकाणी त्यांचा साऊंड वापरला जातो. पण त्यांना विचारलं आलेलं, ते म्हटले परिसरातील वैभव आहे आणि आपलं भाग्य आहे म्हटले लखनगिरी बाबांच्या सप्तामध्ये. लहान असू द्या नाही तर मोठा असू द्या म्हणून नितीन भाऊंनाही खूप खूप धन्यवाद. महिला भगिनी आहे सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय ज्यांच्या वतीने या कार्यक्रमाचं नियोजन माझ्यापर्यंत पोहोचलं. मागच्याही वर्षी या कार्यक्रमाचा योग आला होता, दिवस सुद्धा 6वाच होता. म्हणजे कीर्तन पत्रिका ज्यावेळेस दीपक भाऊंनी मला पाठवली ना, मी पत्रिकेचं ऑब्झर्व केलं. 5 कीर्तनकार बदलले, 3 कीर्तनकार तेच आहेत आणि त्या कीर्तनकारामध्ये 6व्या कीर्तनकार मीच आहे. 3 कीर्तनकारामध्ये मी आहेत, मिसळ बाबा आहेत आणि काशिकानंदजी बाबा आहेत, 3 जण आहोत. आणि तो दिवस सुद्धा 6वाच होता माझा. माझं परमभाग्य आहे. संत लखनगिरी बाबांनाही अपेक्षा असेल, विभंडक ऋषींनाही माझ्याकडून खऱ्या अर्थानं या वर्षीची सेवा करून घ्यायची असेल, म्हणून खऱ्या अर्थानं ही जीवनामधील संधी आहेत आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी खरंच गुरुवर्य रामानंदगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादानं प्रयत्न करणार आहेत. विठ्ठल संत लखनगिरी बाबांची 18वी पुण्यतिथी आहेत. आपण सर्वजण लखनगिरी बाबांचे पाईक आहोत. खऱ्या अर्थानं जर मृत्यू लोकामध्ये पाहायला गेलं तर या संतांचे अनंत आशीर्वाद आमच्यावरती आहेत. देवानं जरी मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्माला घातला असेल, पण देवाहीपेक्षा जास्त उपकार जर कोणाचे असेल तर या संत महात्म्यांचे आहेत. देवानं उपकार आमच्यावरती या करता केले कारण त्यांना जन्म आम्हाला दान केलाय. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी. तर भगवंताचे अनन्य साधारण उपकार आहे. 3 जणांचे उपकार सांगितले गेले, देव, संत आणि तिसरे आई वडील. त्यामध्ये दुसरा क्रमांक लागतो तो संतांचा. देवानी जरी मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्माला घातला असेल, पण देवाही पेक्षा जास्त उपकार आमच्यावरती आमच्या संतांचे. देवानी फक्त जन्माला घातलंय, पण सत्य असत्य, सार असार, खोटं नाटक काय असेल हे संतांनी आम्हाला शिकवलंय. म्हणून संतांचे उपकार. एवढं सांगू. याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल 3रा वर्ग आई वडील आहेत. आणि आई वडिलाही पेक्षा जास्त प्रेम उपकार जर कोणी केले असेल तर ते फक्त एकमेव संत आहेत. मी सांगत नाही. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय, बाप न करी ऐसे माय, धर्म त्यांच्या देखिए पाय, धर्म त्यांच्या देखिए पाय, दिले अक्षय अभयदान. हे उपकार संतांचे आमच्यावरती आहे. आई वडिलांनी मृत्यू लोकामध्ये जन्माला जरी घातला असेल, देवानं जरी मृत्यू लोकामध्ये जन्माला घातला असेल, पण आई वडिला ही पेक्षा जास्त प्रेम जर कोणी केलं असेल तर ते आमचे संत आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं संतांच्या ऋणातून उतराई होण्याचा उतराई होण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आम्ही या जीवामध्ये आल्यानंतर, या जन्मामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं केला पाहिजे. संत जर या जगामध्ये नसते तर या जगामध्ये सत्य काय आहेत, असत्य काय आहेत, सार काय आहेत, असार काय आहेत हे आम्हाला कोणी समजावून सांगितलं नसतं. म्हणून संतांचे उपकार आहे. म्हणून त्यांच्या उपकारामधून उतराई होण्याकरता केला जाणारा छोटासा प्रयत्न म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ केला जाणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. जवळ संत रामदासी महाराज आहेत, त्यांचे अनंत उपकार आहे. या संत महापुरुषांनी मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य जर चालू केलं असेल तर या जडजीवांचा उद्धार करण्याकरता. संतांना या जडजीवांचं दुःख सहन होत नाही, म्हणून खऱ्या अर्थानं मृत्यू लोकामध्ये संत अवतरित होतात. शोधोनी आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधोनी आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे.
हित कशात आहेत अहित कशात आहे हे संतांनी शोधून काढले, म्हणून संतांचे आमच्यावरती उपकार आहेत. तसे ते संत श्रेष्ठ समजा लखनगिरी बाबा आहेत आणि त्यांची 18वी पुण्यतिथी आहेत, म्हणून आपण सर्वजण जमला आहात. खऱ्या अर्थानं कीर्तनाची वेळ 11 ते 1 आहेत. आता 12:15 झालेला आहेत. बरोबर 45 मिनिटामध्ये मी कीर्तनाचा समारोप करणार आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही, आपलं झेडपीच्या मास्तरसारखं काम आहे. म्हणजे मास्तर 9ची शाळा जरी असेल, 12 वाजता जरी मास्तर शाळेत आला तरी तो वेळेचा फार पक्का आहे, बांधलेला आहे. तो बरोबर 3:45लाच शाळेतल्या पोरांना म्हणतो वाजवा रे घंटा. तसं काम आहे आपलं. म्हणजे वेळेच्या बाहेर मी जाणार नाही. जेवढं बोलण्याचा प्रयत्न करेल तेवढं अभंगावरच बोलण्याचा प्रयत्न करेल. म्हणून जास्त तुम्ही टेन्शन घेऊ नका, चेहरे असे सोडून देऊ नका. अजून जेवणं करायचे आपल्याला, म्हणजे असं वेगळं वाटून घेऊच नका मनाला. म्हणून चेहरे तुमचे टवटवीत राहू द्या, जेणेकरून 45 मिनिटामध्ये मी कीर्तनाचा बरोबर 1वर काटा गेला का बस तुम्हाला जेवणाकरता मोकळं करून दिलं. म्हणून जोपर्यंत तुम्ही बसलेले आहात ना तोपर्यंत अगदी प्रसन्न मुद्रेने माझ्याकडे बघत जा. नुसते बघू नका. ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल येईल ना त्यावेळेस हातानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि मुखाना टाळी वाजायची. रेंज लागत नाही, रेंज बरोबर. पण हाताना टाळी वाजायची, मुखाना विठ्ठल विठ्ठल करायचं. म्हणा विठ्ठल हो हो. या अभंगामध्ये निळोबा महाराजांनी खऱ्या अर्थानं देवाची आवड सांगितली. काय आवडतं देवाला हे निळोबा महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलंय. संतांची आवड अभंगामध्ये नाहीये. संतांना काय आवडतं खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं, संतांची आवड वेगळी आहे. माझ्या माऊली ज्ञानोबारायावरती 4 भावंडावर एवढा अन्याय झाला तरी पसायदानामध्ये एकही वेड वाकडा शब्द माझ्या माऊलीने लिहिला नाहीये. उलट संतांची आवड सांगितली गेली आहे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे अभंगामध्ये वर्णन तुकोबारायांनी केलं आणि पसायदानामध्ये माऊलींनी गोड वर्णन केलं. बघा, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ही संतांची आवड आहे. जे खळांची व्यंकटी, जे खळ आहेत, दृष्ट आहेत, त्यांच्याकरता पसायदान माझ्या माऊलीने 9व्यांचं लिहिलंय. ही संतांची आवड आहे. आणि जीवाची आवड सगळ्यांना माहिती आहे. जीवाला काय आवडतो? गोव्याला मनोरंजनाकरता जावं असं वाटतं, फिरायला, सी पॉइंटला, समुद्राच्या किनाऱ्यावर. ही जीवाची आवड आहे. 2 पायाचं 4 पायाचं खावं असं वाटतं त्याला. ही जीवाची आवड आहे. संतांची आवड सांगितली आहे, जीवाची आवड सांगितली आहे आणि देवाची आवड अभंगामध्ये गायली निळोबा महाराजांनी. काय आवडतं देवाला? देवाचा स्वभाव कसा आहे? देवाला काय आवडतं? आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी ऐसा तो प्रकार. आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी ऐसा तो प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळा गळा, माळा गळा, तुळशी माळा गळा, गोपी चंदन लीळा. हो तुळशी माळा गळा, तुळशी माळा गळा, तुळशी माळा गळा, गोपी चंदन लीळा. तुळशी माळा गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, गोपी चंद्र टीळा. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टीळा. कधी मध्ये एखादा यॉर्कर टाकून पाहावं लागतं. तर तसे तुम्ही पक्के यॉर्कर मारायला. देवाची आवड सांगितली अभंगामध्ये.
आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी तो ऐका प्रकार। ही देवाची आवड। देवाला काय आवडतो? त्या भक्तानं मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थानं माझ्या गुणाचा वाद केला पाहिजे, माझं भजन गायलं पाहिजे, नामाचं चिंतन खऱ्या अर्थानं त्या भक्तानं केलं पाहिजे। ही देवाची आवड आहे। देवाला असं वाटतं आणि खऱ्या अर्थानं आम्ही त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे हो। आम्ही मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो ना, सकाळी उठलं ना, सकाळी देवाला पहिलं शरण गेलं पाहिजे। सुचिरभूत झालं का भगवान परमात्म्याच्या देवघरासमोर जाऊन बसायचं, म्हणायचं देवा विनंती एकच करायची, देवा अरे जा कालचा दिवस जसा माझ्या घरच्यांसोबत आनंदात घालवला ना, तसं आजही तुला शरण येतोय, आजचा दिवस सुद्धा कालच्या सारखा आनंदात घालव। एवढं देवाला शरण जायचं आणि त्याला नम्रतापूर्वक खऱ्या अर्थानं मागणी करायची। बस त्याच्या सत्तेनं आम्ही जीवन जगतोय ना, मग त्याला शरण गेलं पाहिजे। आम्ही ज्याला शरण जायला नको त्याला शरण जातो, त्याच्या सत्तेनं आम्ही जीवन जगतोय ना, त्याला आम्ही शरण गेलो पाहिजे। खरं सांगू, आम्ही कोणाला शरण गेलो पाहिजे? तो जगाचा मालक आहे ना, त्याच्या सत्तेनं आम्ही इथपर्यंत चालत आलोय। त्याची सत्ता आहे। एवढंच नाही, समुद्र रेखा ओलांडावी, समुद्र सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय रेषा ओलांडू शकत नाही, ही त्याची सत्ता आहे। म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य हले, म्या हलविल्या प्राणू हले, जो या जगासी चालिता, तुझी या सत्तेनी वेदासी बोलणे, तुझी या सत्तेनी वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेनी वेदासी बोलणे, तुझी या सत्तेनी वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। तुझ्या सत्तेनी वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळी, सूर्य सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय उगवू शकत नाही, ही त्याची सत्ता आहे। चाले हे शरीर, चाले हे शरीर, कोणाची या सत्ते, चाले हे शरीर, चाले हे शरीर, कोणाची या सत्ते, चाले हे शरीर, चालले हे शरीर, कोणाची या सत्ते, चाले हे शरीर, चाले हे शरीर, कोणाची या सत्ते, कोण बोलवीते हरी बिन, कोण बोलवीते हरी बिन, कोण बोलवीते हरी बिन, कोण बोलवीते हरी बिन, देखावे ऐकावे, देखावे ऐकावे एक नारायण, देखावे ऐकावे, देखावे ऐकावे एक नारायण, एक नारायण, एक नारायण। चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवीत हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन। म्हणून खऱ्या अर्थानं त्याचं भजन आम्ही कधी सोडायचं नाही आहे। म्हणून देवघराच्या समोर बसलो का भगवंताच्या नावानं गोपीचंदाचा टिळा लावायचा, हे सांगावं लागतं आम्हाला। आता सगळ्यात पहिली गोष्ट, आपण देवघराच्या समोर बसलो का पहिला गोपीचंदाचा टिळा कपाळीला मारून घ्यायचा, हे आम्हाला सांगावं लागतं आज आमच्या धर्मामध्ये। एखादं शुभ कार्य असेल, त्या शुभ कार्याला निघालं का पहिला महिला बघिकून गोपीचंदाचा टिळा लावून घ्यायचा, कोणताही लावा।
आम्ही हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आहे, हा आदर्श आम्ही मुस्लिम बांधवाकडून घेतला पाहिजे. बघा त्याचं लहान लेकरू असतं 6 वर्षाचं ना महाजन महाराज, त्याला सांगावं लागत नाही का डोक्यामध्ये टोपी घालावं लागते म्हणून, त्याला सांगावं लागत नाही मस्जिदमध्ये नमाज पडायला जावं लागतं म्हणून. ते त्याच्या अब्बूजानचा हात पकडतं, शुक्रवारच्या दिवशी त्या मस्जिदीमध्ये जातं आणि त्याच्या अल्लाचं भजन करतं, त्याचं गुणगान गातं. हे आम्हाला सांगावं लागतं. मंदिरामध्ये हनुमंतरायाचं विभंडक ऋषीच्या मंदिरामध्ये लखनगिरी बाबांची पुण्यतिथी चालू आहे, तिथं भजन आहे, कीर्तन, हे सांगावं लागतं आम्हाला. आदर्श मुस्लिमा कोणती बघा. शुक्रवारचा दिवस असेल, नमाजची वेळ जर झाली ना, ते रेल्वेच्या ट्रॅकवर त्या प्लॅटफॉर्मवर तसंच थांबतं. रिझर्वेशन असू त्या 2000चं, रेल्वे सोडून देतं, पण त्या प्लॅटफॉर्मवर त्या ट्रॅकवर बाजूला होतं आणि काहीतरी खाली अंतरतं आणि नमाज पडतं त्याच्या अल्लाचं. ही लाज वाटायला पाहिजे आम्हाला, लाज. आम्हाला सांगावं लागतं. आमचा 12वीचा ठोंगाड्या मारुतीच्या मंदिराजवळून जातो आणि देवाला वरून हात करतो. आदर्श घेतला पाहिजे आम्ही मुसलमानांचा आदर्श घेतला पाहिजे. देवाच्या समोर बसलो ना, त्याला शरण जायचं, कारण त्याच्या मर्जीनं आम्ही जीवन जगत आहोत. त्यांना ठरवलं ना अमोल महाराज की झाडकी पत्ती घेऊन जाऊ शकतो तो. माणसानं फार गर्व करायचा नाही. किती काय आपल्याकडे काय 2 एकर 11 गुंठे जमीन, सगळी 7-12 काय आपल्याकडे सांगा ना. पण माणसं एवढी फुगिरावानी, काय एवढी फुगिरान, असे बटणं उघडे करतं बाबासाहेब महाराज. काय त्यांना बळ येतो कुठून काय माहिती. जीवन जगत असताना माणसानं खऱ्या मोकळ्या मनानं जीवन जगलं पाहिजे. अहो कोण कधी जाईल सांगता येणार नाही. काय जाणे कोण देव कधी घेऊन जाईल आपल्याला सांगता येणार नाही. देवाच्या समोर बसायचं आणि देवाला विनंती करायची, देवा कालचा दिवस जसा घरच्यांसोबत आनंदात घातला ना, आज तुलाही शरण जातोय, तुलाही विनंती करतो देवा, कालच्या सारखाचा आजचा दिवस आनंदामध्ये घाल. त्याच्या मर्जीनं आम्ही जीवन जगत असो. बघा आम्ही संध्याकाळी घरच्यांबरोबर गप्पा मारल्या आणि 10 वाजता आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो. कोणाच्या मर्जीनं? आपली मर्जी आहे. आपल्या मर्जीनं बेडरूममध्ये जाऊन आपण झोपलो गाड. पण आपल्या मर्जीनं 10 वाजता झोपलेलो, सकाळी 6 वाजता उठण्याकरता कोणाची मर्जी लागणार आहे? कोणाची? त्याची मर्जी लागणार आहे. त्याची मर्जी जर नसेल ना महाजन महाराज, घरचे आपल्याला हलवतीन, नाहीच उठलो ना, सोयऱ्या धायऱ्याला फोन करतील, अमोल महाराज तद्धामम परमम गेले. म्हणून त्याला शरण जायचंय पहिला अगोदर, त्याचं भजन आम्हाला गायचंय, कारण ही त्या देवाची आवड आहे. आणि असं काही एकदा घडत चाललं, जगाचा मालक त्याचं भजन करा. एक दिवस असा येतो, जगाचा मालक त्याच्या चरणावर आम्हाला आपलं मस्तक ठेंगणं करायचंय. मग तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या, जगाचा मालक त्या संकटात धावून आल्याशिवाय राहणार नाही. बस त्याच्या चरणावर स्वतःचं मस्तक ठेंगणं करा. त्याच्या चरणावर एकदा मस्तक ठेवलं का बस त्याला काही लागत नाही. तो फक्त भावाचा भुकेला आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदणी राहिला. जगाचा मालक त्याला काय लागतो? त्याला जिंकण्याकरता फक्त भाव लागतो. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसारी. काही न लगे एक भावाची, कारण तुका म्हणे आन विठोबाची भावे न देव, कलया नरेंद्र धनीन कांता, कपटेन शत्रू. काहीच लागत नाही देव जिंकायला. देव जिंकता येतो, पण लोकांना असं वाटतं मी फार सुंदर आहे, माझ्या सौंदर्यावर देव भाळणं आपण जिंकू. तुझ्यासारखे सुंदर कितकं वाटी लावले जगाच्या मालकानं. कोण विचारतं तुला? कोण हिंगतं? कोणी तुला हिंगलावून विचारत नाही. सौंदर्यावर देव कधी भाळला नाही. जगाचा मालक जर सौंदर्यावर भाळला असताना, बॉलिवूडच्या नट्या आहे ना, जेवढ्या नट्या, त्यांच्या पर्समध्ये पॉन्डच्या डब्यासारखा देव सापडला असता. देव सौंदर्यावर कधी भाळत नाही, देव ताकदीवर भाळत नाही. देव फक्त भाळतोय त्या भावावर, त्या प्रेमावर, त्या भक्तीवर. म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला त्याला शरण जायचंय. त्याला शरण जाण्याकरता त्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेंगणं करायचंय. त्याचे पायी घाला मिठी, मोल न घे जग जेठी, हो भावा एका साठी, खांदा बाहे आपोलिया, खांदा बाहे आपोलिया. बस त्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेंगणं करायचंय. मग तो काय करतो? जसा प्रल्हादा करता धावून आला ना, हा केसर शिव
जगाचा मालक जसा प्रल्हादा करता, माझा जरा घसा बसला ना, हा हनुमान जयंती रामनवमी जरा. जगाचा मालक प्रल्हादानं आवाज दिला कुणाला? भगवंताला. जगाचा मालक प्रल्हादा करता धावून आला. हो सारखं देवाचं भजन, देवाचं भजन कोण करायचं बरं? त्याच्या राज्यामध्ये नाव घ्यायची ताकद नव्हती देवाचं. हिरण्यकश्यप, कारण हिरण्याक्षला मारलं होतं भगवान परमात्म्यानं वराह अवतार घेऊन. मग त्यांना शपथ घेतली, ज्यानं देवाचं नाव घेतलं की त्याला जगामध्ये ठेवायचं नाही. माझ्या राज्यामध्ये जर नारायणाचं नाव कोणी घेत असेल तर त्याला फासावर लटकवण्यात येईल, मृत्यूदंड देण्यात येईल. पण घरचा भेदीन लंकादहन. प्रल्हाद जन्माला आला, ही भगवंताची लीला आहे. पाप घडल्याशिवाय त्याचा वध होत नव्हता हिरण्यकश्यपचा. मग काहीतरी पाप घडावं लागत होतं आणि मग जन्माला आला आमचा प्रल्हाद. आणि सारखं जन्मता देवाचं भजन करायचा. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण. नुसतं देवाचं भजन, देवाचं भजन. आणि हिरण्यकश्यप म्हणायचा, अरे मी लोकाला हादरवतोय, लोकाला देवाचं नाव घेऊ देत नाही, आणि तू कुशाल मूर्खा घरच्या घरामध्ये देवाचं नाव घेतोय. आणि मग त्याला उकळत्या तेलामध्ये टाकण्यात आलं. म्हणजे संक्षिप्त सांगतोय तुमच्या समोर, हत्तीच्या पायाखाली तोडवण्यात आलं. पण जगाचा मालक त्याला वाचवणारा होता ना. जाको राखी साह्या मार न सके कोई. कारण सारखं देवाचं चिंतन, देवाचं भजन. कारण त्यानं भगवान परमात्म्याची शरणागती पत्करली होती. कोणी? प्रल्हादानं. सारखं देवाचं भजन करायचं. एक दिवशी चवताळून हिरण्यकश्यप म्हणायला आला, मूर्खा तू ज्याचं नाव घेतोय, ज्याचं भजन करतोय, तो सांग कुठे? प्रल्हाद म्हणाला, बाबा कळतं का तुम्हाला? 60 वर्षाचे म्हातारे झाले ना, अजून कळत नाही? माझा मालक नाही अशी जागा दाखवा. म्हटली या खांबामध्ये करे. म्हटली या खांबामध्ये जगाचा मालक आहे. चवताळून लात मारली. कोणी? हिरण्यकश्यपनं. आणि जगाचा मालकानं नरसिंह अवतार धारण केला. कोणा करता? प्रल्हादा करता. प्रल्हादा कारणी अवतार घेशी. जगाचा मालक जन्माला, त्यानं अवतार कार्य चालू केलं. आणि हिरण्यकश्यपला स्वतःच्या नखाना फाडलं. म्हणून संकट आलं प्रल्हादावर. फक्त धावा केल्या कोणाच्या? जगाच्या मालकाच्या. म्हणून आम्ही सुद्धा जगाच्या मालकाच्या धावा केल्या का जगाचा मालक आम्हाला वाचवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला म्हणून जगाचा मालक अशा भक्ताची भक्ती वाढली, त्याचा समागम करण्याची इच्छा करतो. एवढंच नाही, त्याच्या भोवती गिरट्या मारायला लागतो. ही देवाची आवड सांगतो मी तुमच्या समोर. असा भक्त एकदा प्रेम करायला लागला, स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त प्रेम करतोय. त्याचं भजन, त्याची भक्ती, त्याच्यावर श्रद्धायुक्त अंतकरणानं प्रेम समर्पित करतोय. आणि जगाचा मालक काय करतो? मग वैकुंठामधून गोकुळामध्ये राहायला येतो. हा बरं, गोकुळामध्ये जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण जन्माला आला. काय कमी होत त्याला? काय होतं कमी सांगा ना? तो एका राजाचा राजकुमार होता, तरी त्या गोपाळांसोबत हिंडायचा बाबासाहेब महाराज तो. बरं, ते गोपाळ साधे होते का? महिना महिना आंघोळ करत नव्हते ते. असा उग्रवास यायचा अंगाचा. महिना महिना आंघोळ करत नाही. पण जगाचा मालक त्यांना आलिंगन द्यायचं. देवाला काय आवडतंय काय नाही आवडत हे तुम्हाला लक्षामध्ये येईल. फक्त गोपाळ त्याचं भजन करायचे. सारखं भजन केले का जगाचा मालक त्यांच्या समोर राहायचा. हे धिंगाणा घालायचा. गोकुळामध्ये आलेला, जन्माला आलेला भगवान परमात्मा वैकुंठाहून मृत्यू लोकामध्ये आला हा सुख सोहळा अनुभवण्याकरता. बरं, एवढंच नाही, तो पेंद्या आहे ना, पेंद्या. एके दिवशी पेंद्याला आईनं आवाज दिला, बाबासाहेब महाराज, पेंद्या अरे काय त्या सारखं कृष्णाबरोबर फिरतोय, कृष्णाबरोबर फिरतोय, त्याला काय कमी रे? एक काम कर, आता सुट्टी घेऊन घरी ये ताक प्यायला. हे पेंद्या थकलेलं होतं, असं पळत सुटलं. आईनं आवाज दिला म्हणून ताक प्यायला. आईनं असं तांब्याभर ताक दिलं त्याला. कोणी? आईनं. कोणाला? पेंद्याला. पेंद्यानं असा घोट घेतला एक ताकाचा आणि एवढं भारी ताक लागलं त्याला. त्याच्या मनामध्ये भावना जागृत झाल्या. तो म्हटला, माझ्या देवाला जर हे ताक प्यायला मिळालं ना, देव एवढा प्रसन्न होईन, एवढा प्रसन्न होईन ना. मग त्यानं मनोमनी आईची स्तुती चालू केली. म्हटले, आई तुझ्या हातासारखीचे वाक्य जगामध्ये नाही बुवा. बाबासाहेब महाराज जेवताना जरा असं कौतुक झालं ना, समजून घ्यायचं ते मंडळीला काहीतरी काम अडलंय. त्या आईनं ओळखलं. कोणाच्या? पेंद्याच्या. पेंद्याच्या अर्थी आईचं त्या खऱ्या अर्थानं कौतुक करत होता. आई म्हणायला लागली, पेंद्या तू आत्ताच आहे, मी तुझी आई झाली ना, मला माहिती तू स्तुती का करतोय.
त्या देवाला तुला खऱ्या अर्थानं ताक घेऊन जायचे, पण ऐक आता, याच्या माग झालं ते झालं, आज तुला मी ताक घेऊ जाऊ देणार नाही. पण तो म्हणायला लागला, आई मी तुझंच लेकरू आहे, नेल्याशिवाय राहणार नाही. मग त्यानं प्रयत्न केला. आई म्हणायला लागली, जेवढं पेता येईल तुला तेवढं इथं घरी पेतू, पण जर का त्या गोपाळाच्या त्या कृष्णाला नेलं तुला नेऊ देणार नाही. तो म्हटला, नको नेऊ देऊ, मी सुद्धा कृष्णाचा मित्र आहे. देव चतुर ना तसा मी चतुर आहे. मग त्यानं काय केलं, बाबासाहेब महाराज एका पातेल्यामध्ये असं ताक घेतलं, एक क्वार्टर पिन घेतली, निधं लावली अशी. नितीन भाऊ खटका पाडला, खाली ताकच जायला नको, क्वार्टर पिन लावली, सगळं पातेलं त्यानं तोंडामध्ये भरवलं. हे असं गालफुगीसारखं तोंड फुगलं त्याचं पेंद्याचं. आणि जे असा चिंगाट सुटला त्या कृष्णाकड. कृष्ण असा गोपाळांसोबत खेळत होता. जगाच्या मालकानं पेंद्या येताना बघितला, त्याला वाटतं पेंद्या काहीतरी घेऊन आलाय, आणि जगाच्या मालकानं सुद्धा धूम ठोकली पेंद्याकड. आणि पेंद्या लांबून खुनवत होता, देवा ताक आहे तोंडामध्ये ताक. जगाच्या मालकानं अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी भावाची. जगाच्या मालकानं तो भाव ओळखला आणि बरोबर पेंद्याच्या तोंडाला तोंड असं कनेक्शन लावलं. 2.5-3चा रेडी सर, तोंडाला तोंड कनेक्शन लावलं आणि पेंद्यानं पिचकरी मारली. भगवंतानं आनंदानं ते प्राशन केलं. काय होतं सांगा ना ओ, महिना तोंड धुत नव्हतं तो पेंद्या, आंघोळ करत नव्हता महिना, तरी जगाचा मालक त्याच्या तोंडामधलं ते ताक आनंदानं पेतोय. तुकोबाराय वर्णन करतात, पाहता गोवळी 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 त्यांची उष्टावळी त्यांची उष्टावळी उष्टावळी करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन आणि त्याची उष्टावळी आणि त्याची उष्टावळी आणि त्याची उष्टावळी आणि त्याची उष्टावळी करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन. तुकोबाराय वर्णन करतात, पाहतो गोवळी खाय त्यांची उष्टावळी. पेंद्याच्या तोंडामधलं ताक जगाच्या मालकानं म्हणजे भगवंतांना प्राशन केलं. देवाला दुसरं तिसरं आवडत नाही. मग जगाचा मालक वैकुंठामधून मृत्यू लोकामध्ये येतो आणि अशांची सेवा करतो. अभंगाचं पहिलं चरण. भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती हिरडे तया मागे पुढे हिरडे तया मागे पुढे हिरडे तया मागे पुढे हिरडे तया मागे पुढे. भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. जगाचा मालक अशा भक्ताची आवड करतोय आणि अशांच्या घरी न सांगता कामे करतो. बघा ना, काय जगाच्या मालकाचा अधिकार आहे, काय त्या संतांचा अधिकार आहे. अशा संतांच्या घरी जगाचा मालक येतो आणि त्यांची न सांगता सगळी कामे करतो. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे. जगाचा मालक त्याला काही आवडत नाहीये, त्याला फक्त भक्तानं आपल्यावरती प्रेम करावं ही देवाची आवड आहे. म्हणून तर जगाचा मालक 36 वर्ष कावडीनं पाणी नाथबाबांच्या घरी वाहिलंय. याच पवित्र गोदावरी नदीच्या तीरावरती मराठवाड्याचं भूषण नाथबाबा जन्माला आले, ज्यांची याच पवित्र गोदावरी मैयामध्ये जलसमाधी आहे. त्या नाथबाबांच्या घरी जगाचा मालक जो चांगल्या चांगल्यांच्या स्वप्नामध्ये येत नाही, तो श्रीखंड्याचं रूप धारण केलं जगाच्या मालकानं.
आणि 36 वर्ष काडीनं पावणी भरायला लागला. 36 वर्ष काबडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याची पाये. जगाचा मालक कावडीनं द्वारकेची मूर्ती एकनाथा घर. जगाचा मालक एवढंच नाही, नुसतं कामच नाही, धुनी भांड्याचं काम केलं नाही जगाच्या मालकानं. हो, आमचे नाथ बाबा जर देव घरात पूजाला बसले ना तर चंदन उघडून द्यायचं काम करायचं. श्रीखंड्या श्रीखंड्या चंदन उघडा जगाचा मालक असा हातामध्ये गंध घ्यायचा आणि उघडून द्यायचा. कुणाला? नाथ बाबांना. वस्त्र गंगा तीरी धूतसे. जगाचा मालक जायचा नाथ बाबांच्या घरचे कपडे त्या पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर जाऊन धुवायचा. हा अधिकार सामान्य नाहीये. काय केलं असेल माझ्या नाथ बाबांनी? फक्त रात्रंदिवस भगवंताच्या भजनाचं वेळ माझ्या नाथ बाबांनी लावून घेतलं आणि तेच देवाला आवडलं. म्हणून जगाचा मालक आमच्या नाथ बाबांच्या घरी आला आणि वास्तव्य करायला लागला. आम्ही सुद्धा देवाचं भजन करतोय. आम्ही संसारिक आहोत. नाथ बाबांनी काही संसार केला नाही का? मग नाथ बाबांच्याच घरी 36 वर्ष कावडीनं पाणी देवानं का भरलं? आमच्या साधा स्वप्नात येईन देव. आपल्या स्वप्नात न येणारा जगाचा मालक नाथ बाबा त्याला घराच्या बाहेर काढतात तरी तो 36 वर्ष जायला तयार नाही. काय असेल सांगा ना? कारण मनोमनी त्यांनी नाथ बाबांनी देवाच्या भजनाची वेळ आवड स्वतःच्या मनाला लावून घेतली होती. म्हणून जगाचा मालक यायचा आणि त्यांच्या घरामध्ये काम करायचा. एका ठिकाणी तर देवानं एवढं नीच काम केलं ना, उच्च नीच काही नेने भगवंत त्या अभंगामध्ये आला. सज्जन कसाया विकुला गे मास, सज्जन कसाया विकुला गे मास, सज्जन कसाया विकुला गे मास, सज्जन कसाया विकुला गे मास. मारा सावकास गुरुकुला गे, 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 मारा सावकास गुरुकुला गे. सजन कसाया विकुला गे मास, सजन कसाया विकुला गे मास, सजन कसाया विकुला गे मास. जगाचा मालक अशा भक्तांच्या घरी येऊन काम करतो. असंच एक काम तुमच्या समोर सांगतो. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा एक भक्त होऊन गेला तेरडोकी गावामध्ये. असं नाव आपल्याला माहिती. कुंभार समाजामध्ये जन्माला आला. मी मागच्या वर्षी सांगितलं. जगाचा मालक अशांच्या घरी जातो, अन्न सांगता सगळी कामं करतो, आवडीनं करतो. शिवाय तेरडोकीमध्ये जन्माला आलेले आमचे गोरोबा काका आहे. सकाळी उठले आणि आपलं कामधाम जाऊ चालू केलं. संक्षिप्त सांगतो. संतीबाई त्यांची पत्नी आहे, ती पाणी आणायला गेली. सांगितलं काका जोडीमध्ये 3 वर्षाचं लेकरू झोपलंय बरं का. संतीबाई निघून गेली. काकांनी देवाचं भजन केलं. ओट्याहून खाली उतरले आणि कुंभाराचा व्यवसाय होता मडके घडवण्याचा, चुली घडवण्याचा. काका गेले आणि माती कालवायला लागले, पायाखाली माती तोडवायला लागले. सारखं देवाचं भजन. विषयी विसर पडिला आणि शेष अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. पांडुरंग परमात्म्याच्या नावाचा छंद माझ्या गोरोबा काकांनी घेतला. लागली से आज मला गोडी अभंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. जगाच्या मालकाचं भजनाचं वेळ गोरोबा काकांनी लावून घेतलं आणि 3 वर्षाचं लेकरू उठलं. संतीबाई आपली डोक्यावर घागर घेतली, नदीत बुडवली तिरणेत आणि स्वयंपाका करता घरी निघाली. घरामध्ये येते तर बाळ पाळण्यामध्ये नाही. काय करावं? ते लेकरू उठलं, आई दिसत नाही म्हणून रडायला लागलं. सहज मी ताशी आलं गालावर, कारण गोरोबा काका त्या ठिकाणी चिखल तोडत होते. लेकरू आनंदानं काकाच्या अवतीभोवती फिरायला लागलं. पण शुद्धीवर नाही ते गोरोबा काका ना, शुद्धीवर नाही. भगवान परमात्म्याचं भजन करता करता
ते लेकरू पाया खाली आलं आणि त्या मातीमध्ये तुडवल्या गेलं. तुडविले बाळ नाही देह शुद्धी तुडविले बाळ आणि रक्त चिखली मिळाले रक्त मास. ही अवस्था माझ्या गोरोबा काकांची होती. त्या रक्तामध्ये त्या चिखलामध्ये सगळं रक्त आणि मास झालं. संतीबाई आली, हांडा टेकवला, लेकरू दिसत नाहीये, काय करावं, धावा धावा करायला लागली. आणि सहज गोरोबा काकाकडे बघितलं. गोरोबा काका देवाचं भजन करत होते. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काकांजवळ गेली, हलवायला लागली, सहज लक्ष गेलं पायाकड, तर चिखलामध्ये रक्त आणि मांस होतं. संतीबाईच्या लक्षामध्ये आलं आपलं लेकरू काकांच्या पायाखाली मारलं गेलं. आणि संतीबाईनं हंबरडा फोडला. काका अहो त्या काळ्या बिठ्याच्या नादी लागले, संसाराची राख रांगोळी केली. हो काय दिलं त्या भगवंतानं? आयुष्यभर शेंडी हलून भजन भजन केलं देवाचं, काही दिलं नाही. स्वतःचा लेकरू घेऊन गेलाय जगाचा मालक आणि त्याचं भजन करतात. संतीबाई शिव्या घालायला लागली पांडुरंग परमात्म्याला. आग लागो तुमच्या भजनाला काका. हा शब्द ज्यावेळेस संतीबाईच्या मुखातून आला त्यावेळेस मारण्याकरता हात उगरला. पण संतीनं शपथ घातली, अंगाला स्पर्श कराल तर पांडुरंग परमात्म्याची शपथ आहे. मारलेला हात परत खाली आला. म्हटलं देवाला मान्य असेल, त्या विधात्याला मान्य असेल माझा संसार व्हायचा का नाही. त्या दिवसापासून काकाने सांगितलं आजपासून तुझ्या अंगाला स्पर्श नाही. अंगाला स्पर्श नाही म्हणून लेकरू व्हायचा विषयच नाही. संतीबाईला वाटायला लागलं काका स्पर्श करणार नाही म्हणजे मूल होणार नाही. काय करावं, चिंतातूर झाली. वंशाला दिवा पाहिजे. बापाला गारानं सांगितलं. बापानं सांगितलं काळजी करू नको, तुझी धाकटी बहीण रमी नावाची काकांना करून घेऊन जा. लग्न झालं. काकांचा आशीर्वाद घेण्याकरता सासऱ्याकडे गेले. आणि जसं पायाला स्पर्श केला सासऱ्याने आशीर्वाद दिला, जावई बापू जसं पहिलीचा सांभाळ केला ना तसा हिचाही सांभाळ करा. काका म्हटले वा भगवंताची कृपा आहे. भगवंताच्याच मनामध्ये असेल. आयुष्यभर संतीच्या अंगाला स्पर्श केला नाही. तुम्ही सांगितलं ना जसं पहिलीचा सांभाळ करा केला तसा हिचाही सांभाळ करा. आयुष्यभर मरेपर्यंत हिच्या अंगाला स्पर्श करणार नाही. लग्न केलंय मूल होण्याकरता पण स्पर्श करणार नाही. काय करावं, दिवसामागून दिवस जात होते. दोघी चिंतातूर झाल्या. एके दिवशी दोघांनी प्रयोजन केलं. म्हटले काका झोपले का काकाचे हात अंगावर ओढून घ्यायचे. काका झोपी गेले. दोघी गेल्या आणि दोघींनीही स्वतःच्या अंगावर काकाचे हात ओढून घेतले. काकाला स्त्री स्पर्श झाला. काका जागे झाले. बघितले पांडुरंग परमात्म्याची शपथ मोडली आहे. आयुष्यभर ज्या देवाचं चिंतन केलं ना त्याची शपथ मोडल्या गेली आहे. काका उठले, रडत सुटले, अंगणामध्ये पळाले आणि लाकूड तोडण्याच्या कोयत्यावर काकांनी स्वतःचे हात परमात्म्याच्या शक्ती करता तोडून घेतले. याला म्हणावं भक्ती. अशांच्या घरी जगाचा मालक येतो, आपल्या घरी नाही येणार. आपल्याला सारखी बांध करायची सवय, कसा जगाचा मालक आहे. एखाद्या लेकीचं चांगलं होतं असलं का तिचं वाटोळं करायचं आमच्या हातामध्ये. जगाचा मालक येईल कसा आमच्याकडे, येऊ शकत नाही. सारखं देवाचं भजन. काका ओट्यावर बसायचे. काकाला फक्त एकच चिंता होती नितीन भाऊ, दोन हात नाहीये, देवाचं भजन कसं होईल ही काकांना चिंता आहे. आणि वैकुंठामध्ये जगाच्या मालकाला चिंता लागली माझ्या काकाला हात नाहीये, याचा संसार कसा होईल. बघा एकमेकाची चिंता. याला म्हणावं भक्त, याला म्हणावं देव. दिवसामागून दिवस जात होते हो. काकांनी भजन सोडलं नाही. एके दिवशी वैकुंठ नायकानं ठरवलं आता काकांची मदत करण्याकरता अरे 15-15 दिवस माझ्या गोरोबाची चूल पेटत नाहीये, जावं लागतं. म्हटले तेल डोकीला. गरुडाला सांगितलं गरुडा तू मी कुंभार होतो, तू गरुड हो. रुक्मिणी आईला सांगितलं तू कुंभारीन होय. तिघं आले तेल डोकीमध्ये. काका असे चिंतन करत बसले होते. देवाचा आवाज दिला जगाच्या मालकानं. कुंभाराचं रूप घेतलं हो जगाच्या मालकानं. काय अशक्य त्याला, काय अशक्य. कुंभाराचं रूप घेतलं. काकाला आवाज दिला. काका पाहुण्याकडून निरोप मिळाला. गोरोबा काकांना कामाकरता मडके घडवण्याकरता नौकर पाहिजे. एकच पाहिजे होता. आम्ही दोघं आलोय मालक आणि मालकी. काका चिंता करत होते देवाचं भजन करून. या नौकरांना आवाज दिल्यावर काकाला एवढा आनंद झाला, काकाला एवढा आनंद झाला. काका म्हणायला लागले काय देवासारखे चालून आला वो. देव म्हटला वेड्या सारखा शब्द घालूच नको मधी. देवच तुझ्याकडे चालून आला ना, देवासारखा नाही देव आलाय तुझ्याकडे काका. काकांना म्हटले दाखवा माती, दाखवा चाक. आणि जगाचा मालक त्या ठिकाणी माती मळून मडके घडायला लागला. काय पवित्र माती असेल. मला कधी कधी चिंतन सांगताना असं आठवतंय, असं वाटतंय मनामध्ये का ज्या तेरडोकीच्या गावाला जगाच्या मालकाचा हात स्पर्श झाला असेल, ज्या मातीला जगाच्या मालकाचा स्पर्श झाला असेल, ती तेरडोकीची माती किती पवित्र असेल, किती भाग्यवान असेल ती माती. सांगा ना. जगाचा मालक एवढे मडके घडायला लागला, एवढे मडके घडायला लागला. आणि मडके गोरोबा काकाचा कुंभाराचा तो गडी घडवत होता ना, त्या गावामध्ये त्या बाजारामध्ये गोरोबा काकांची मडकी सुद्धा पुरत नव्हती. कारण जगाचा मालक मडके करत होता ना. जवळची माणसं यायची, जवळची. गोरोबा काकाला सांगायचे गोरोबा काका आयुष्यभर जे तुम्हाला जमलं नाही ना ते तुमचा गडी करतो म्हटले.
काका आणि काका म्हणायचे काय करतोय? अहो एवढे सुबक आणि एवढे सुडोल तो बनवतोय ना भारी, का त्या मार्केटमध्ये तुमच्या मडक्याला एवढी मागणी आहे, शिल्लकच राहत नाही म्हटले. देव म्हणायला लागला, अरे तुझ्या माझ्यासारखी एवढी सुंदर सुंदर मडके घडवली आणि मातीचे मडके मला अवघड आहे का? जगाचा मालक म्हणायचा. सुंदर मडके घडवायला लागला जगाचा मालक. मडकेच राहत नव्हते, दिवसामागून दिवस चालू होते आणि गोरोबा काकांचा संसार आता फुलायला लागला, पैसा घरी यायला लागला, संसार चांगला व्हायला लागला. आणि मग ते आळंदीमध्ये 4 भावंडाला ही बातमी कळाली की गोरोबा काकांनी देवाची शपथ तुटली म्हणून कोयत्यावर हात तोडून घेतली. मग आमची 14 वर्षाची मुक्ताई ज्ञानदादाला म्हणते, निवृत्त दादाला म्हणते, दादा आधी पांडुरंगाचं दर्शन नाही घ्यायचं रे, धाराशिव मार्गे आपलं तेर डोकीला जाऊ, अगोदर काकांची विचारपूस करू आणि मग जगाच्या मालकाचं दर्शन घ्यायला येऊ. असं म्हटल्यानंतर हा शब्द तेर डोकीमध्ये जगाच्या मालकानं ऐकला. कोणी? पांडुरंग परमात्म्यानं. ज्यानं कुंभाराचं रूप घेतलं त्याला काय अवघड आहे हो? अंतरीची घेतो गोडी, 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 अंतरीची घेतो गोडी. पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे जोडी भावाची, भावाची भावाची भावाची, पाहे जोडी भावाची, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. जगाच्या मालकानं तो मुक्ताईचा भाव ओळखला. म्हटले, गरुडा रुक्मिणी आई साहेब आवरा आता. ते 4 भावंड आळंदीकर इथं येत आहे आणि आळंदीची माणसं फार हुशारी, ते आपल्याला ओळखल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या मालकानं तेर डोकीमधून काढता पाय घेतला आणि पुंडलिक रायानं जी वीट फेकली होती ना त्या विठीवर जाऊन उभा राहिला जगाचा मालक. 4 भावंड आली, काकाजवळ बसले. म्हटले, काका हात राहिले नाही हो तुम्हाला, कसा प्रपंच होतोय? प्रपंच जर झाला नाही तर परमार्थ कसा होईल? ज्याचा व्यवहार चांगला त्याचा परमार्थ चांगला, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे. ज्याचा संसार चांगला त्याचा परमार्थ चांगला. काका परमार्थ करण्याकरता पैसा लागतोय, व्यवहार लागतोय, आणि पैसा येण्याकरता काहीतरी व्यवसाय लागतो, आणि व्यवसाय करण्याकरता हात लागतात. काका तुमच्याकडे हातच राहिले नाही, कसा तुमचा परमार्थ होणार? असं मुक्ताई रडून म्हणत होती. तेवढ्यात काका म्हणायला लागले, मुक्ते रडू नको ग, आगे कुंभारीन आले माझ्याकडे गडी म्हणून. एवढे सुंदर मडके घडवतात, एवढे सुंदर मडके घडवतात, एवढे सुंदर, बाजारामध्ये मडकेच पुरत नाहीये. कुतूहलानं मुक्ताई म्हणायला लागली, दाखवा बरं तुमचा तो कुंभार कुठे? संतीबाईला आवाज दिला. गोरोबा काकांनी म्हटले, गड्याला बोलून आण. आणि गडी कुठं होता बाबासाहेब महाराज? पंढरपूरला पळून गेला. संतीनं सांगितलं, गडी फरार झाला. मुक्ताई म्हणले, काळजी करू नका, पण त्यानं जी मडके घडवली ना ती मडके मला दाखवा. मुक्ताई त्या मडक्याजवळ गेली आणि जसं मुक्ताईनं मडकं बघितलं ना, मुक्ताई आमची ढसा रडायला लागली. हो काका म्हणतात, का रडते मुक्ती सांग ना. त्यावेळेस मुक्ताई म्हणायला लागली, अहो जगाचा मालक योगियाच्या ध्यानी ध्याता ना थोडीशी. काका आयुष्यभर जपी तपी संन्यासी ज्यांनी झाडाला उलटलं टांगून घेतलंय का जगाच्या मालकाचं दर्शन व्हावं, आणि जगाचा मालक तुमच्या घरी मडके घडत होता, तुम्हाला कळलं नाही? मग गोरोबा काका शुद्धीवर आले. म्हटले, कसं? म्हणे, बघा या मडक्यावर शंख चक्र गदा पद्म त्या पांडुरंग परमात्म्याचे उमटलेले आहेत, आणि त्या चाकाला भगवंताचा पितांबर ठेवलाय लटकून. आणि मग काकांनी बघितलं, काका म्हटले, अरे जगाच्या मालकानं 2 वर्ष माझ्या घरी काम केलंय, माझ्यासारखा पापी या जगामध्ये नाहीये. म्हणून काकांनी तेर ढोकीचे पवित्र तेरणा नदी गाठवली. पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला, देवा जोपर्यंत तू या तेर ढोकीच्या नदीवर तेरणा नदीवर येणार नाही तोपर्यंत अन्न आणि पाणी मी या ठिकाणी स्वीकारणार नाही, त्याचा आजपासून त्याग करतोय. जगाच्या मालकानं पंढरपुरामध्ये हे गोरोबा काकांचं शब्द ऐकला आणि जगाचा मालक रुक्मिणी आईला आवाज द्यायला लागला, चल रुक्मिणी, तेर ढोकीमध्ये तेरण्याच्या तीरावर आपला भक्त बसलेला आहे, आपली तपश्चर्या करत. आणि सारखं देवाचं भजन आमच्या गोरोबा काकांनी चालू केलं. जव हे आकाश वर पडो पाहे,
ब्रह्मगोळ भंगा जाये वडबाणवळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वाट पाहे विठोबा देवाचं भजन सारखं आळवायला लागला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विस रूपदाव विठ्ठला जगाच्या मालकानं हे भजन ऐकलं जगाचा मालक आला आणि आल्यानंतर गोरोबा काकांना उठवलं स्वतःच्या मांडीवर घेतलंय आणि सांगितलं गोरोबा काकाला काय मागायचं ते मागून घे गोरोबा काका म्हणाले याजसाठी केला होता अट्टहास काकांचा एकच शब्द होता जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली देवा बस काही सांगू नको मला मी अन्न आणि पाणी त्याग तुझं दर्शन व्हावं याकरता केला होता जगाचा मालक आला आणि जगाच्या मालकानं माझ्या गोरोबा काकांना पाण्याचा ग्लास पाजला मला या ठिकाणीच थांबायचंय मला फक्त हे सांगायचं आहे कसा जो गोरोबा काकांसारखा भक्त आहेत अशांच्याच घरी जगाचा मालक येऊन काम करतो एवढंच नाही त्याच्यावर जर संकट आलं तर त्याच्या मागही हिंडतो पुढेही हिंडतो आणि आलेल्या संकटातून त्याचं निवारण करतो अभंगाचं दुसरं चरण हिंडे मागे हिंडे तया मागे पुढे 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 तया मागे पुढे नासी कोडे सकळ जगाचा मालक त्याच्या मागे हिंडतो पुढेही हिंडतो आणि आलेल्या संकटातून त्याचं निवारण करतो ही देवाची आवड निळोबा महाराजांनी या अभंगामध्ये सांगितले विठोबा रखुमाये 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 विठोबा म्हणून जगाचा मालक त्याच्या मागे हिंडतो पुढेही हिंडतो आलेल्या संकटाचं तो निवारण करतोय म्हणून पवित्र गोदावरी नदीच्या तीरावरती वसलेलं हे विभंड ऋषीचं आश्रम या आश्रमामध्ये खऱ्या अर्थानं त्रेतायुगामध्ये घडलेली ही घटना आहे फेडीत पापताप पोखीत तिरीचे पाद समुद्रा जाय आप गंगेचे जैसे ही जी गोदावरी नदी आहे ना ही फार पवित्र आहे आणि अशाच संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा
याच गोदावरी नदीच्या तीरावरती अनेक आश्रम आहेत. असं खाली गेलं हुकमठाण रामदासी महाराज आहेत, पुढे गेलं का गोविंदगिरी बाबा आहे, आणखीन पुढे गेलं का भगवान परमात्म्यानं ज्या ठिकाणी लवकुशांचा सांभाळ केला द्वारकादासजी महाराजांचं बाबुळगाव गंगा आहे, तिथंही मोठा आश्रम आहेत. म्हणून या पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर त्रेतायुगामधली ही घटना आहे. आणि प्रभू श्रीरामचंद्रजींच्या युगामधली ही घटना आहे. कवी भंड ऋषीचे चिरंजीव म्हणजे शृंग ऋषी ना पुत्र, त्या ठिकाणी जाऊन तो कामेष्टी यज्ञ केला. खऱ्या अर्थानं गोड कहाणी ती भगवंताची. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. म्हणून जगाचा मालक त्या ठिकाणी आला आणि संकटातून निवारण केले. अशांच्याच घरी जगाचा मालक येतो. घरी दारी वसे हरी विश्वंभरी भाव, ज्याच्या मनामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याबद्दल विश्वंभराबद्दल भाव आहेत, अशांच्याच घरामध्ये जगाचा मालक वास्तव्य करतो. मेवाड प्रांतामध्ये जन्माला आली मीराबाई, राजपूत समाजामध्ये आली, पण नेहमी तिचा भाव पांडुरंग परमात्म्यावर होता, त्या भगवान श्रीकृष्णावर होता. म्हणून जगाचा मालक तिच्या बरोबर येऊन नाचायचा ना. पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की हो गई अपनी दासी रे. पग घुंगारू बांध मीरा नाची रे, 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 पग घुंगारू बांध मीरा नाची रे. वेळ झाला पण साऊंड सिस्टीम चांगली, वाजवणारे चांगले, गाणारे चांगले, त्याच्यामुळे मला ही मजा वाटू राहिली. पण आता मी तुम्हाला जास्त वेळ टांगवणार नाही, कारण भुकेची वेळ सगळ्यांची झाली आहे माझ्यासह. म्हणून मीही तुम्हाला माझ्यामुळे जास्त लांबवणार नाहीये. एक 2-5 मिनिटांमध्ये कीर्तनाचा आपण, तुम्ही सकाळी जेवण करून आले का, समारोप करूया. एक 5च मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं जगाचा मालकाचं भजन आमची मीराबाई करायची. पायामध्ये चाळ बांधायची. पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणजे द्वापार युगामधला भगवान श्रीकृष्ण, ते आराध्य दैवत आमच्या मीराबाईचं होतं. ती कधी लाजली नाही भजनाला. जसं आजकालच्या काळामध्ये डीजेच्या तालावर महिला जसं भजनामध्ये नवरदेवाच्या समोर नाचतात ना बेधुंद होऊन. हां, आता नवीन फेडा आला तो बाबासाहेब महाराज. आता फार अवघड आहे. 12चं लग्न 4 वाजता. हां, चैत्राचं ऊन असू द्या, मालक जरी बोलवायला गेलं तरी बायको म्हणते तुम्हाला काय कळतं, माझ्या भावाचं लग्न काय परत परत होणार आहे. ती मीराबाई बेधुंद व्हायची. आता डीजे आला. त्या काळामध्ये बासरूच्या स्वरामध्ये आमची मीराबाई नाचायची, डोक्यावर पदर घ्यायची. फरक एवढाच होता, त्या काळात मीराबाईला पदर होता. मला पुढं काही म्हणायचंच नाही. तुम्हाला समजलं मला काय म्हणायचं, नका घेऊ, काही घ्यायला लागले. आताच्या मीराबाईला पदरच नाही, बेधुंद होऊन नाचायची. तो काळ होता द्वापार युगामधला. आता काय होत चाललंय बघा. आता ते नवीन आलं प्री वेडिंगचं काहीतरी, त्याच्यावर बोलण्यासारखी गरज आहे. काहींचे प्री वेडिंगचे शूटिंग होऊन काहींचे लग्न मोडले बरं का. मी सांगत नाही पेपर आउट झाला बघा एकदा. खऱ्या अर्थानं आपणच याला जबाबदार आहोत. आपणच आपल्या मुला मुलींचे प्री वेडिंग शूटिंग करतोय लग्नाच्या अगोदर. भारतीय संस्कृती आहे, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. महान संस्कृती आहे. इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. या जगामध्ये सगळ्यात महान संस्कृती जर कोणती असेल तर ती माझ्या भारत देशाची आहे. पण ते आम्हाला कळत नाही. उघडे नागडे कपडे घालून आम्ही चित्र विचित्र. अत्याचार भारत देशामध्ये आज नंबर 1चा क्रमांक लागतोय जगामध्ये भारत देशाचा. अगोदर होती अमेरिका, पण त्यांनी अनुकरण केलं आपल्या हिंदू संस्कृतीचं. आज 9वारी साडी त्या नेसताय आनंदानं. आज गीतेचा पाठ अमेरिकेमध्ये जाऊन बघा, छोटे छोटे व्हिडिओ बघा तुम्ही सोशल मीडियावर. हां, शाळेमध्ये आज गीता शिकवली जाते. आपल्याकडे गीताच माहित नाही आज एक जणांना गीता काय.
ही फार महाराष्ट्राची मोठी शोकांतिका आहे. वेस्टर्न कल्चर त्याचा अंगीकार आपण करतोय, पाश्चिमात्य संस्कृती आपण त्याचा अंगीकार करतोय, आणि आपली संस्कृती तो देश त्याचा अंगीकार करतोय. माझ्या माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी त्यांच्या लोकांना विचारा, काही असे नालायक की अजून ज्ञानेश्वरी कळत नाही. ज्ञानेश्वरी त्या त्या अमेरिकेमध्ये जाऊन बघा, क्लासेस चालू आहेत, ज्ञानेश्वरीवर अध्ययन करताय. इमान संस्कृती मी अगोदरच बोलून गेलोय, म्हणून कुठंतरी आम्ही थांबवलं पाहिजे. अनेक लग्न मोडले. बरं, प्री वेडिंग शूटिंगचा खर्च काय साधा आहे का हो? 2-2 लाख रुपये खर्च येतो बघा, आणि तेच त्या मोठ्या डिस्प्लेला दाखवलं जातं स्क्रीनवरती. लग्नामध्ये तो नवरदेव येतो, काय पडतो काय पाण्यामध्ये, आम्हाला जास्त बोलता येणार नाही इथं, म्हणून ती शूटिंग आपणच आपल्या डोळ्याने पाहतो. वडीलधारी मंडळी आपल्या समोर बसलेली असतात, आणि त्याच्यात एखादा आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. हे मला तरी वाटतं एक जबाबदार वडील म्हणून खऱ्या अर्थानं या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं ही आपली संस्कृती नाही आहे, म्हणून आपली संस्कृतीचं अनुकरण आपण केलं पाहिजे. ती मीराबाई नाचायची, ती म्हणायची, देवा अरे दिवसभर तुझं भजन केलं का माझ्या चेहऱ्यावर आनंद येतो रे. त्या मीराबाईनं गोड म्हणावं, मुस्कुराने की वजह तुम ही हो कान्हा, गुनगुनाने की वजह तुम ही हो कान्हा, जिया जाए ना हो रे पिया, सुन रहा है ना तू, रो रही हूँ मैं. ती मीराबाई असं श्रद्धायुक्त अंतकरणानं त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जायची. अशाच्या घरादारामध्ये जगाचा मालक राहतो. घरी दारी वसे हरी, विश्वंभरी भावजा, हिंडे तया मागे पुढे, नाशी कोडे सकळ निळा, म्हणे संदेह नाही भक्ता पाहे यावरी, हिंडे तया मागे पुढे, नाशी कोडे सकळ. म्हणून देवाचं भजन करत चला. हे आँख जो शाम का दर्शन किया करे, ऐसी जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं ये हाथ की, ये हाथ का भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन लागी लगन, मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहानी चली. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. म्हणून देवाचं भजन करत चला. म्हणून खऱ्या अर्थानं ज्या त्रेतायुगामध्ये हे बंड कृष्णीने ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आराधना करता करता स्वतःचा आश्रम स्थापित केला, त्या भगवान परमात्म्याचं प्रभू श्री रामचंद्रजींचं आपण सर्वांनी एकदा वर हात करायचे, एका तालामध्ये एका सुरामध्ये त्याचं आपल्याला भजन करायचं. म्हणून हात वर करा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.
ज्ञानेश्वर मावली ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर